आ रक्त देखिले डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदले शून्य मंडळा. नीट म्हणते भीमरूपी महारुद्र काय बोलतोय? आंबटजी, हा, मसाले दूध आणले आहे. मसाले दूध? अरे मसाले दूध आता कशाला आणलंस? अरे त्या आबाच्या लग्नामुळे सारखं एकावर एक खाणे होत होते. हा जरा लंघन करीन म्हणत होतो. तो सकाळी तो सत्यानाचा शिरा खावा लागला. त्याच्यानंतर नव्या सुनबाईकडून माहेरून ती खव्याची बर्फी आली होती, ती खावी लागली. आता मसाले दूध कसा पिऊ मी? बाळम भटजी, मी संपवतो. हो, घे दूध पी, लोणी खा, दही खा, नुसता खातच राहा. नाही बाबा, तू नको. त्या आबाल दे. त्याचं लग्न झाले ना तर त्याला शरीर कमवायला हवं. दे त्याला दे. नाही, नको मला. नाही अरे घे. जर 4-5 वर्षात चांगला तयार होशील, या बाबासारखा गोटी बंद गुटगुटीत होशील. आहेत आपल्याकडे तेवढा वेळ. काय आबा, उद्यापासून सूर्यनमस्कार आणि जोर बैठका घालायला ये माझ्या बरोबर. अरे काय तुम्ही? मग काय तर. घे दूध घे. अरे गंगू वहिनी मोठ्या झाल्या की त्यांनी म्हणावयास नको, इकडची तब्येत कशी कमावली येते. अरे काय कमावले आहे? कोणी कमावले आहे? काही नाही. आबा, हे तब्येतीचे प्रकरण बाबापुरतेच राहू दे. तुझी रेखीव मिशीच पुरेशी आहे बायको रुबाब करायला. वा दादा, काय छान बोलायस तू. वा, माधव सुद्धा मिश्किल बोलू शकतो. आता पांडू दादा बघ, रोजच्या रोज मिशी कोरतो की नाही बघ आबा. अरे काय तुम्ही चेष्टा करताय माझी? अरे तुझी नाही चेष्टा करणार तर काय माझी? लग्न कोणाचे झाले? बरोबर, तुला ही चेष्टा आवडली नसेल, तू इथे बैस. मी आणि बाबा मिळून दूध पिऊन घेतो. तू सगळे हिशोबाचं बघ, चालेल? नाही, नको. बघा त्याचे म्हणणे आहे हिशेब नको, मला चिडवाच, तेच मोठे गोड वाटते आहे. दादा, आबा, किती मोठ्यांदा खिदळणे चालले आहे. येथे माधव आहे, बाळम भटजी आहेत, त्यांचा काही मुलाइजा ठेवाल की नाही? आणि त्या आबास 4 हिताच्या गोष्टी सांगायचे सोडून खिदळता आहात. आता तो संसारी गृहस्थ झाला आहे. याही म्हणत होते, आमचा जावई फारच लाजाळू आहे. झाल ठेवल्यावर मुलाने मुलीस उचलून न्यावयाचे असते, पण आबाने तीस उचललेच नाही. अहो पण मी लाजाळू नाहीस असे म्हणावयाचे आहे तूस? हो, ठीक आहे, मग आज जा आणि आपल्या बायकोस उचलून आण. वय मोठ मालक सांगतायत, त्यांचं न ऐकून कसं चालल? जा त्यांना आणा उचलून. हो, जा. अहो आबा जा ना. आबा जा, नाहीतर विठू काका शिक्षा करतील तुला. तुझे मन वळविले नाही तर बाबा शिक्षा. मला त्याचे लग्न करावयाचे नाही. नाही पाहिलेत लग्नास किती उतावीळ झालाय हा. पण माझे नाव का बदलले? द्वारका आहे ना माझे नाव, मग गंगा का केले? अगो ती रीतच आहे आपली. पहा, तू आता माहेरचे घर आणि उपनाम सोडून इकडे आलीस, या घरची झालीस. मग आता या नव्या घरासोबत तुझे नावही नवे नको का? म्हणून बदलले हो नाव. द्वारका गोखले होतीस, ती आता गंगा रानडे झालीस. आणि गंगा कशी पवित्र असते, निर्मळ असते, तसे वाटते तुझ्याकडे पाहून. म्हणून ठेवले हो आबा भाऊजींनी हे नाव. आवडले ना? हो. तुमचे सुद्धा नाव बदलले आहे? हो,
मग तुमचे आधीचे नाव काय होते? माझे नाव होते यमुना. यमू. आई अण्णांची लाडकी यमू. अगो, आणि मला तर 2-2 नावे मिळाली म्हणून कोण आनंद झाला होता म्हणून सांगू. अगो, मला तुझ्या घरचे सांग ना काहीतरी. माझ्या घरचे? माझ्या घरी माझे आई बाबा असतात. बाबा आता कामावर जात नाहीत, घरीच असतात. माझी आई आहे ना, ती पुराण करते, छान छान गोष्टी सांगते. मला आई बाबांची फार आठवण येते आहे. चला ना मला त्यांच्याकडे घेऊन. मला तेथेच बरे वाटते. चला ना मला त्यांच्याकडे घेऊन. अगं, तीच तर गंमत आहे. सुरुवातीस असे वाटते खरे, पण तुला सांगू, नंतर की नाही आपल्याला माहेरचे घरच अनोळखी वाटू लागते. आणि अगं, उद्या लक्ष्मी पूजनासाठी तुझे आई बाबा येतीलच की, तेव्हा भेटतीलच, हो ना? हो. मग निजा बरे, आता हवे तर मी तुला एक छानशी गोष्ट सांगते आज, चालेल? हो. आटपाट नगर होतं. आठवते का? हो ना, ही गंगू आल्यापासून सारखे तेच आठवते आहे. किती गंमत वाटते आहे ना. जेव्हा लग्न होऊन मी या घरात आले, तेव्हा या घराची मोठी सून माई, त्यांनी मला त्यांच्या पुढ्यातच निजवले होते. आणि आता माईंच्या जागी तू आहेस आणि माझ्या जागी गंगू. तू मोठी सून. मला तर खूप मौज वाटते आहे. किती मोठी झालीस ग तू. हो ना, जाणारे दिवस किती झपाट्याने बदलत गेले आणि बदलही घडवीत गेले, समजले सुद्धा नाही. हो, आठवले तूच? गृहप्रवेशाच्या वेळी मला नाव घ्यावयास सांगितले होते. हो तर, तू खड्या आवाजात स्वतःच नाव घेतले होतेस. हो, महादेव गोविंद रानडे सदर आमीन. आणि मग नंतर एवढ्या मोठ्या वाड्यात फिरता फिरता मी आणि पार्वती, आम्ही दोघी तर दमूनच गेलो होतो आणि आम्ही हातात लाडू घेऊनच निघून गेलो होतो. जाग आली तेव्हा क्षणभर कळतच नव्हते आपण नेमके कुठे आहोत ते. पण माईंनी किती छान सांभाळून घेतले सारे. तुला सांगते यम्मू, या गंगूस पाहिले ना, आणि मला धुळ्यातील मोरेश्वरांच्या नातीची, माझ्या सखूचीच आठवण झाली. धुळे सोडून जायच्या आदल्या रात्री ती अशीच आली होती ग माझ्यापाशी निजावयास. बाईंनी जसे मला सांभाळून घेतले ना, मीही या गंगू अगदी तसे सांभाळून घेईन.
काकांची तब्येत खूपच खालावली आहे. वैद्यबुवा आहेत, पण परिस्थिती अतिशय गंभीर दिसते. पण काही माधवराव भांडारकर, औषधोपचार चालू आहेत, पण परिस्थिती खूप नाजूक आहे. वैद्यबुवा आहेत, पण त्यांना उठताही येत नाहीये. सतत तुम्हाच विचारित आहे. चला आज जाऊन पाहूया. काका, काका, सासूबाई काय झालंय? काका, काय हे? तुम्ही असे पडून राहिलात तर आमचे कसे व्हावयाचे? बरीच कामे पडली आहेत, तेव्हा लवकरात लवकर बरे होणे भाग आहे तुम्हाला. होय तर ते सांगतोय आम्ही. या वैद्य बुवा ऐकतच नाहीये ते. आम्ही सांगितले त्यांना केवढी कामे पडलेली आहेत. उभा देश पिंजून काढावयाचा आहे. सार्वजनिक सभेची कामे आहेत. ब्रिटिश काका पडून काका, ब्रिटिश पार्लमेंट मध्ये आपली बाजू खमकेपणाने मांडू शकतील असे प्रतिनिधी निवडण्यासाठी सगळ्या पुढाऱ्यांमध्ये एकोपा निर्माण करावयाचा आहे. माधवराव, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि नवीन ताज्या दमाच्या तरुणांना आपली नीती शिकवण्याची गरज आहे. ते माधवराव पाणी माधवराव, माधवराव, यावेळी तुम्हाच उभे राहायचे आहे. माधवराव,
नाही, असे खचू नका माधवराव. तुम्ही भांडारकर काका, भांडारकर आमच्या मागे, आमच्या या कोमलपणाच्या मानस पुत्रास जपा. माधवराव, कशी आहे तब्येत काकांची? आम्हाला त्यांना भेटायचं आहे. हो सध्या आम्ही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आम्हास काही काळ ऐकले, आपणच असा संयम सोडला तर कार्यकर्त्यांना धीर कोणी द्यायचा? रमाबाई, ही ताटातूट आम्हा सोसवणारी नाही. काकांना या अवस्थेत पाहणे आम्हा सहन होत नाहीये. असह्य झाले म्हणून बाहेर निघून आलो. रमाबाई, कृपा करून काही वेळ आम्हास एकटे सोडा. सांभाळा स्वतः.